हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज सेकेंड पीयूसी छात्रों के लिए मध्यवार्षिक परीक्षा यानी मिड टर्म एग्जाम के लिए इम्पोर्टेंट क्वेश्चंस लेकर आपके सामने हाजिर हो चुका हूँ। इम्पोर्टेंट क्वेश्चन यानी मेरे अंदाजे से यानी मेरे अनुमान से जो भी इम्पोर्टेंट क्वेश्चन होंगे वो क्वेश्चन आपको आज समझाऊंगा। यानी प्रोज पर भी क्या क्वेश्चंस इम्पोर्टेंट, मिडिवल पोइट्री पर, मॉडर्न पोइट्री पर, और ऊपर से नॉन डिटेल जो सूखी डाली एकांकी है उस पर भी क्या इम्पोर्टेंट क्वेश्चन दे रहा हूं। सो मेरा अनुमान अगर सही हो जाता है तो नेक्स्ट क्या उसी अनुमान से और भी एनुअल एग्जाम के लिए इंपॉर्टेंट क्वेश्चन क्या देने के लिए प्रयास करूंगा। तो स्टूडेंट्स, यही क्वेश्चन आ जाएंगे, ये आप अपने मन में ना रख लीजिए, क्योंकि मेरे अंदाजे से ये प्रश्न क्या आएगा, ये प्रश्न आ जाएंगे, ये संदर्भ आ जाएगा। इस तरह से मैं अनुमान लगाकर आपको इंपॉर्टेंट क्वेश्चन क्या दे रहा हूं। अगर मिड टर्म एग्जाम में अगर ये क्वेश्चन अगर नहीं आएंगे तो आप मुझे क्या कुछ ना कहना, क्योंकि ये मेरे तौर तरीके से मैं आपको समझा रहा हूं। क्योंकि ब्लूप्रिंट भी क्या इस मिड टर्म एग्जाम के लिए फॉलो करना मुश्किल है, कर नहीं सकते हैं, क्योंकि पूरा सिलेबस का क्या लेना चाहिए। तो इसीलिए अंदाजे से जो प्रश्न मैं आपको दे रहा हूं वो प्रश्न क्या पढ़ लीजिए। अगर आ जाते हैं तो आप आंसर लिखिए, और इससे बेहतर आप लोगों को एक इम्पोर्टेंट बात समझाने के लिए प्रयास करूंगा। पूरी किताब पढ़ने से अच्छा होगा। पूरी किताब में मिड टर्म एग्जाम के लिए जो सिलेबस है 50% पूरी किताब के आप पढ़ लीजिए। 50% का जो सिलेबस है वो सिलेबस आप पढ़ लीजिए, अच्छे मार्क्स के आप हासिल करेंगे। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, सब्सक्राइब अगर नहीं कर लिए तो सब्सक्राइब करिए, सपोर्ट करिए। वीडियो अगर अच्छा लगता है तो लाइक करिए और बेल आइकन की घंटी दबाइए, और सारे वीडियो फर्स्ट आपको ही क्या मिल पाएंगे। बन्नी स्टूडेंट्स, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬ್ರು ಇದ್ದೀರಾ ನನ್ನ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋ ಕೊನೆ ತನಕ ನೋಡಿ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ಕಿಪ್ ಮಾಡಬೇಡಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವಾಗ ಮಿಡ್ ಟರ್ಮ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ನೇ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಬರ್ಬೋದು। ಸೊ ಎರಡೂ ಇದೆ। ಅಂದ್ರೆ ನಾನು ನನ್ನ ಅಂದಾಜ ಮೇಲೆ, ಅಂದ್ರೆ ನಾನು ಗೆಸ್ ಮೇಲೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಬರಬಹುದು, ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಈ ಸ್ಟೋರಿ ಮೇಲೆ, ಈ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ, ಈ ಪೋಯಮ್ ಮೇಲೆ, ಈ ಡ್ರಾಮಾ ಮೇಲೆ ಅಂತ। ಸೊ ನನಗೆ ನನ್ನ ಅನುಮಾನ ಏನಂದ್ರೆ ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ, ಅದು ಬರುತ್ತೆ ಅಂತ। ಅದು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನೀವು ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಫುಲ್ ನೀವು ಸಿಲೆಬಸ್ 50% ಸಿಲೆಬಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಫುಲ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ। ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಟೈಮ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ ನೋಡಿ, ಬಂದರೆ ಬರ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇಲ್ಲ, ಅಂದರೆ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಆದರೆ, ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ರಿಪೀಟ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ। सो आपको ये जस्ट मेरे ओर से इम्पोर्टेंट क्या ये क्वेश्चंस क्या आपको दे रहा हूँ, इन्हें आप पढ़ लीजिए और यही प्रश्न आ जाएंगे। इवदे प्रश्न बरुत्ते ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬೇಡಿ, ಮತ್ತೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡೋದೆಲ್ಲ ಬೇಡ। ಸೊ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ಏನಂದ್ರೆ ಇವು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇದೆ, ಇದು ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೂಡ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೇರೆ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆನ್ಸರ್ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆನ್ಸರ್ ಕೂಡ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ನಾನು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕೊಡ್ತೇನೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಸರ್ give important questions or give important question, because maximum students they are asking important question, because such students they have no time anta ಏನಲ್ಲ, ಅವರು ಓದಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ, ಡೀಪ್ಲಿ they are not studying। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಓದ್ಕೊಂಡು ಜಸ್ಟ್ ಪಾಸ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಸಿಂಗ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ತಗೊಂಡು ಸಾಕಂತಾರೆ। ಸೊ ಅಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಅಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಏನು, ಇವು ಯಾರು ರ್ಯಾಂಕ್ ಬರೋರಿದ್ದಾರೆ, ಡಿಸ್ಟಿಂಕ್ಷನ್ ಬರೋದಿದ್ದಾರೆ, ಅಂಥ ಮಕ್ಕಳು, ಅಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟು ನೀವು ಡೀಪ್ ಆಗಿ ಓದಲೇಬೇಕು। ದಟ್ ಈಸ್ ಯುವರ್ ಡ್ಯೂಟಿ। ಯು ಶುಡ್ ಅಂಡ್ ಮಸ್ಟ್ ಸ್ಟಡಿ ವೆಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ಟು ಮೋರ್ ಮಾರ್ಕ್ಸ್।
ಅದು ನಿಮ್ಮ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ, ನಿಮ್ಮ ಲಕ್ಷಣ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ, ನೀವು ಓದ್ಕೊಳ್ತೀರಾ. ಅಂದರೆ ಈ ಬಾಟಮಲ್ಲಿ ಮಿಡ್ಲಲ್ಲಿ ಯಾರು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ ಅಂಥವ್ರು ಮಾತ್ರ ಈ ಥರ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬಟ್ ಓದ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು ಫುಲ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಓದ್ಕೊಳ್ತಾರೆ. सो यहाँ पर आज आपको इम्पोर्टेंट क्वेश्चन क्या देने जा रहा हूँ कि वही अल्टीमेट क्वेश्चंस नहीं होंगे, वही एग्जाम में क्या प्रश्न नहीं आ जाएंगे, आप लोग ऐसा ना समझ लीजिए. ओके ना, मैं पहले कह रहा हूँ कि मेरे अंदाजे से आपको इम्पोर्टेंट क्वेश्चन दे रहा हूँ. ओके ना, अगर एग्जाम में अगर नहीं आएंगे तो आप मुझे ब्लेम ना करिए. मैं बार बार आपको समझा रहा हूँ, बार बार कह रहा हूँ, ये मेरे अंदाजे से मैं आपको दे रहा हूँ. आइए स्टूडेंट्स, अब किताब दिखाऊंगा, किस किस लेसन में से इंपॉर्टेंट क्वेश्चन मैं मार्क किया हूँ वो आपको समझाऊंगा, और आप लोग अन्य आंसरों के साथ इन प्रश्नों के आंसर भी क्या आप पढ़ लीजिए. ओके ना, तो आइए स्टूडेंट्स आपको समझाऊंगा. ये स्टूडेंट्स इವಾಗ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, जस्ट आई एम शोइंग यू फर्स्ट स्टोरी क्वेश्चंस. सो फर्स्ट इम्पोर्टेंट, दीज टू क्वेश्चंस आर इम्पोर्टेंट अकॉर्डिंग टू मी. ये दोनों भी क्या इम्पोर्टेंट है. घर में सुजान भगत का नज़र कैसे हुआ और सुजान भगत पेड़ के नीचे बैठकर क्या सोचता है, ये दो आपको पढ़ना है, पढ़ लीजिए. और इसके बाद नेक्स्ट वी गो टू सेकेंड लेसन. पहले मैं कह दिया हूँ कि ये फर्स्ट सेकेंड लेसन में धर्म पालन करने के मार्ग में क्या क्या अड़चन आते हैं, ये थर्ड क्वेश्चन. दीज क्वेश्चंस आर 3 मार्क्स. 3 मार्क्स के लिए क्वेश्चन आंसर्स ये है. और थर्ड लेसन में एक है गंगा मैया से साक्षात्कार. समाज में कौन कौन सी समस्याएं बढ़ रही है, ये भी इम्पोर्टेंट है एक. और इसके बाद देन फोर्थ लेसन मन्नू भंडारी, एक कहानी यहाँ भी. इस पर 2 इम्पोर्टेंट मैं दे रहा हूँ आपको. मन्नू भंडारी के बचपन के बारे में लिखिए. देन थर्ड वन, लेखिका बचपन में कौन कौन से खेल खेलती थी, ये भी क्या इम्पोर्टेंट है. देन फिफ्थ लेसन भारत रत्न विश्वेश्वरैया, इसमें भी क्या 2 मार्क किया हूँ, 2 देने के लिए प्रयास कर रहा हूँ. ये थर्ड वन, विश्वेश्वरैया की प्रसिद्धि तथा पदोन्नति देख कुछ इंजीनियर्स क्यों जलते थे. मैसूर राज्य के विकास में विश्वेश्वरैया के योगदान के बारे में लिखिए. ये दोनों क्या इम्पोर्टेंट है. देन पोएम पार्ट पर चलेंगे. ये 3 मार्क्स के लिए क्वेश्चंस है, यानी स्टूडेंट्स ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, दीज क्वेश्चंस फॉर ओनली 3 मार्क्स. when we write these questions answer we will get to 3 marks. 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ಸ್ಗಳಿವೆ. ದೆನ್ ಇವಾಗ ಮಿಡಿವಲ್ ಪೋಯಿಟ್ರಿ. फर्स्ट पोएम रैदास बानी. सो रैदास बानी पर एक प्रश्न आपको दिखा रहा हूँ. परिश्रम के महत्व के प्रति रैदास के क्या विचार हैं, ಇದು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್. ಇದು ಸಂದರ್ಭ, ಓಕೆನಾ. ಸಂದರ್ಭ ಸ್ಪಷ್ಟ कीजिए, ಇದು ಕೂಡ ಸಂದರ್ಭ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ ರೈದಾಸ್ ಬಾನಿ ಮೇಲೆ. देन वी गो टू सेकंड पोएम, दैट इज सूरदास के पद. इधर ಮೇಲೆ ಕೂಡ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. श्री कृष्ण के रूप सौंदर्य का वर्णन कीजिए, ಇದು सेकंड वन, ओके ना. देन थर्ड पोएम रहीम के 2 है. ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. रहीम जी ने मनुष्य की प्रतिष्ठा के संबंध में क्या कहा है, और संदर्भ देखें. धनी रहीम जल पंख को लघु जिया पियात अगाए, उददी बढ़ाई कौन है जगत पियासो जाए, ಇದು ಒಂದು ಸಂದರ್ಭ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾಡರ್ನ್ ಪೋಯಿಟ್ರಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಈ ಮಾಡರ್ನ್ ಪೋಯಿಟ್ರಿ अधिकार महादेव वर्मा द्वारा लिखित अधिकार ಇಲ್ಲಿ ಒಂದು ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ. जस्ट ऑलरेडी आई हैव मार्क्ड हियर. कवयित्री अमरों के लोक को क्यों ठुकरा देती है, ಆಮೇಲೆ ಸಂದರ್ಭ ಇದು ಒಂದು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. ದಿಸ್ ಸಂದರ್ಭ ऐसा तेरा लोक वेदना, ಇದು ಒಂದು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. देन सेकंड पोएम गहने. गहनेಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ 2. बेटी रंगीन कपड़े और गहने क्यों नहीं चाहती, ಇದು ಒಂದು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ದಿಸ್ ಇಸ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್.
according to me, again I am telling you. ಇದು ಒಂದು ಸಂದರ್ಭ. एक संदर्भ पढ़ लीजिए. ताकि दिखाई दो सुंदर. देन कायर मतवन थर्ड पोएम. इल्लू ಕೂಡ ಒಂದು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. कायर मतवन कविता के द्वारा कवि हमें क्या संदेश देते हैं, ಇದು ಒಂದು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. देन इಲ್ಲೊಂದು ಸಂದರ್ಭ ಇದೆ. यूथम देही कहे जब पामर, ಇದು ಒಂದು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. देन एक वृक्ष की हत्या, इल्लू ಕೂಡ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. वृक्ष न दिखने पर कवि उसकी यादों में कैसे खो गए, ಇದು ಒಂದು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್. ಆಮೇಲೆ ಇದು ಸಂದರ್ಭ अब की घर लौटा, ಇದನ್ನು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ ಚೆನ್ನಾಗಿ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾಡರ್ನ್ ಪೊಯಿಟ್ರಿ ಕೂಡ ಆಯಿತು. ಇವಾಗ ನಾನ್ ಡೀಟೇಲು ಸೂಕಿ ಡಾಲಿಯಲ್ಲಿ 9 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಾನೆ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ 4 ನಾನು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆಲ್ರೆಡಿ ಐ ಹ್ಯಾವ್ ಮಾರ್ಕ್ಡ್ 4 ಕ್ವಶನ್ಸ್. फर्स्ट क्वेश्चन इज इंदु को अपनी भाभी बेला पर क्यों क्रोध आया. दिस इज फर्स्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन. इंदु को अपनी भाभी बेला पर क्यों क्रोध आया. देन जस्ट यू सी हियर, बेला ने सारा फर्नीचर और सामान कहाँ रख दिया और क्यों. अर्थ आगुत्ते अನ್ಕೊಳ್ತೀನಿ स्टूडेंट्स, नीटाಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. दादाजी ने परेश को किस प्रकार मनाया. देन बेला अपने मायके क्यों जाना चाहती थी. सो इಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಇದು 3 ಮಾರ್ಕ್ಸು, ಆಮೇಲೆ 5 ಮಾರ್ಕ್ಸು, 4 ಮಾರ್ಕ್ಸು ಸಂದರ್ಭ, ಇಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಗ್ರಾಮರ್ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಕೂಡ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಸೊ ನೀಟಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಡೌಟ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ. ಈ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ವಂದೇ ಮಾತರಂ.